नमस्कार, करिझाइन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चटणी स्पेशलमध्ये ओल्या लाल मिरचीचा ठेचाची रेसिपी बघणार आहोत, जे अगदी झणझणीत बनतं आणि खायला देखील हे खूपच भन्नाट लागतं। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी ताजे ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, पाव किलो। मीठ आहे, लसूण, जिरं, मेथी आणि एक लिंबू घेतलेला आहे। सुरुवातीला आपण एक छोटंसं पॅन गरम करत ठेवूयात। पॅन गरम झालं की त्यात आपण जिरं घालून घेऊयात। हे जिरं आपल्याला छान मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय आपलं जिरं छान भाजून झालेलं आहे। गॅस बंद करूयात आणि हे जिरं एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये आपण मेथ्या घालून घेऊयात। आता हे मेथ्या देखील आपल्याला छान मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायची आहेत। आता इथे मेथी देखील छान भाजून झालेली आहे। हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। आता मेथ्या आणि जिरं थंड झालेलं आहे। आपण मिक्सरमध्ये घालून त्याचं छान बारीक पूड करून घेऊयात। हे असं या प्रकारे। आता आपले जे ओल्या लाल मिरच्या आहेत ते आपण कट करून घेऊयात। इथे मी कात्रीच्या साहाय्याने कट करून घेत आहे, कारण हे थोडेसे झणझणीत आहेत। आता त्यात आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात, चवीनुसार मीठ आणि एक अख्खा लिंबाचा रस आपण ह्यात घालून घेणार आहोत। लिंबामुळे ह्याला खूप एक छान टेस्ट येते आणि हे छान टिकतं देखील। आता ह्यात आपण तयार केलेलं जिरं आणि मेथ्याचं पूड घालून आता आपण हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकताय छान तयार झालेलं आहे आपलं हे ठेचा। आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता एका पॅनमध्ये इथे मी 3 मोठे चमचे तेल घेत आहे। ह्याला तेल थोडंसं जास्ती लागतं। ह्यात आपण मोहरी घालून घेऊयात। मोहरी तडतडली की गॅस बंद करूयात आणि आपण त्यात पाव चमचा हिंग घालून घेऊयात। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। फोडणी जी आहे तेलाची ती पूर्ण थंड झाल्यावर आपण आता तयार केलेल्या ठेच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तेलाचं प्रमाण इथे जास्ती का आहे, कारण हे ठेचा वर्षभर छान टिकतं। सो आपला इथं ठेचा तयार झालेला आहे। हा ठेचा आपण काचेच्या स्वच्छ भरणीत भरून हे वर्षभर टिकतं। आपण ह्याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतो। हा ठेचा आपण भाकरी किंवा चपाती सोबत सर्व करू शकतो। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।